नमस्कार यूट्यूब फॅमिली, कुक विथ सोनाली मराठीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तर आज आपण बनवणार आहोत भरली कारली। कारली म्हटलं की सर्वजणच नाक मुरडतात, पण तुम्ही जर या पद्धतीने कारली केलीत तर न आवडणारही अगदी आवडीने खातील। तर आज आपण अजिबात कडू न होणारी भरली कारली कशी बनवायची ते पाहणार आहोत। आणि तुम्ही इथे पाहू शकता अगदी भरभरून असा मसाला आपण इथे वापरलेला आहे। रेसिपी संपूर्ण टिप्स मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण रेसिपी तुम्ही इथे पहा। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी पाव किलो कारली घेतलेली आहेत आणि कारली आपल्याला कट करून घेण्या अगोदर जो देठाकडचा भाग आहे असा दोन्ही साईडचा तो आपल्याला काढून घ्यायचा आहे। व्हिडिओमध्ये मी दाखवत आहे या पद्धतीने आपल्याला दोन्ही बाजूचे भाग काढून घ्यायचे आहेत। इथे मी सर्व कारल्यांचे टोकाकडचे भाग कट करून घेतलेत। आता तुम्हाला इथे जो काटेरी भाग वरी दिसत आहे तोही आपल्याला आपण जे बटाट्याची साल काढतो त्याच्या साहाय्याने असं इथे काढून घ्यायचं आहे। शक्यतो ह्या काटेरी भागामुळेच आपलं कारलं जास्त कडू होतं। यासाठी मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे या पद्धतीने संपूर्ण कारल्याचा हा जो वरील भाग आहे काटेरी तो काढून घ्यायचा आहे। इथे मी सर्व कारल्यांचा काटेरी भाग काढून घेतल्यानंतर मधोमध याचे दोन भाग करून या पद्धतीने कारलं कट करून घेते। सर्व कारली कट करून झाल्यानंतर आता आपण याच्यातील बिया काढून घेऊया। त्याच्यासाठी इथे मी एक चमच्याचा वापर केलेला आहे। चमच्याचा टोकाकडचा भाग असा वरच्या बाजूने कारल्यामध्ये घालून संपूर्ण बाजूने असा गोल फिरवत राहायचं, जेणेकरून आतील सर्व बिया अगदी अलगद अशा बाहेर येतात। व्हिडिओमध्ये दिसत आहे या पद्धतीनेच आपल्याला संपूर्ण कारल्यातील बिया काढून घ्यायच्या आहेत। या पद्धतीने जर तुम्ही बिया काढला तर अजिबात वेळ लागत नाही, अगदी पटपट आपल्याला ह्या कारल्यातील बिया काढता येतात आणि अगदी कुठेही कारलं कट होत नाही। अगदी आहे आपण जसं कट केलेलं त्या पद्धतीनेच व्यवस्थित असं हे राहतं। तर इथे मी संपूर्ण कारल्यातील ज्या बिया आहेत त्या काढून घेतलेल्या आहेत। आता आपण ही कारली वाफवून घेणार आहोत। त्याच्यासाठी कढईमध्ये एक तांब्या पाणी गरम करून घेतलंय, त्याच्यामध्ये 2 चमचे मीठ घातलंय, अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि मीठ आणि हळद व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। सर्व व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपण जी कट करून घेतलेली कारली आहे ती संपूर्ण कारली या पाण्यामध्ये घालून घेऊया। ही पद्धत तुम्ही जर फॉलो केली तर अजिबात कारली कडू लागत नाही, त्याचबरोबर अगदी मऊसूत अशी कारली आपली तयार होतात। संपूर्ण कारली पाण्यामध्ये घातल्यानंतर पाण्याला एक उकळी काढून घेऊया आणि अगदी मिनिटभरातच पाण्याला उकळी आलेली आहे। आता गॅस बंद करायचा आहे आणि याच्यावरती झाकण ठेवून ही कारली अशीच 15 मिनिटासाठी बाजूला ठेवायची आहे। आता आपण कारल्यामध्ये भरण्यासाठी मसाला बनवायला घेऊया। त्याच्यासाठी कढई गरम करून घेतले, 2 चमचे तेल घालायचं आहे। तेल हलकंसं गरम झालं की त्याच्यामध्ये एक छोटी वाटी शेंगदाणे घातलेत। शेंगदाणे मंद गॅसवर 2 मिनिटं तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत। आता याच्यामध्ये घालायचं आहे 1 चमचा जिरे, त्याचबरोबर घालायचं आहे अर्धी छोटी वाटी सुकं खोबरं आणि आपल्याला हे खोबरं आणि जिरे तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। तुम्हाला जर खिसून खोबरं घ्यायचं असेल तर तुम्ही खिसूनही इथे घेऊ शकता। आता याच्यामध्ये 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या घातलेत। लसूणही आपल्याला तेलामध्ये 1 मिनिटभर परतून घ्यायचं आहे। त्याचबरोबर घालायचं आहे 1 चमचा पांढरे तीळ आणि बारीक कट केलेली कोथिंबीर। मी ते देठासहित कोथिंबीरचा वापर केलेला आहे। तुम्हाला जर देठाकडचा भाग वापरायचा नसेल तर तुम्ही नाही घातलात तरी चालेल। एक अर्धा मिनिटं पुन्हा हे सर्व मसाले व्यवस्थित तेलामध्ये परतून घेतल्यानंतर आता हे सर्व मसाले एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि संपूर्ण मसाले गार करून घेऊया। आता 15 मिनिटानंतर आपण जी वाफवायला ठेवलेली जी कारली आहे ती पाण्यामधून आपल्याला बाजूला करायची आहेत। त्याच्यासाठी इथे तुम्ही पाहू शकता असा एक छोटा चमचा घ्यायचा आहे। चमच्याच्या सहाय्याने संपूर्ण कारली पाण्यामधून बाजूला काढायची आहेत।
आणि इथे तुम्ही पाहू शकताय अगदी मऊसूद अशी ही कारली वाफवली गेलेली आहे। आता इकडे संपूर्ण मसाला व्यवस्थित असा गार झालेला आहे आणि गार झालेला मसाला एक मिक्सरचं भांडं घेऊन त्याच्यामध्ये संपूर्ण मसाले काढून घेऊया आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आता आपण काही सुके मसाले घालूया। त्याच्यामध्ये घालायचं हे अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ, 1 चमचा गरम मसाला आणि 1 चमचा लाल तिखट। आता याला झाकण लावून आपण सर्व मसाले व्यवस्थित वाटून घ्यायचे आहेत। हा मसाला जास्त बारीक न वाटता थोडासा वरवरीत ठेवायचा आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये पाहता या पद्धतीने। आता हा बनवलेला मसाला एका प्लेटमध्ये काढून घेऊया। तर आता याच्यामध्ये 1 चमचा लिंबूचा रस घालायचा आहे। त्याच्यासाठी मी इथे अर्ध लिंबू कट करून घेतलंय आणि ह्या मसाल्यावरती त्याचा रस घालून घेतलाय। आता संपूर्ण मसाला पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे, जेणेकरून लिंबाचा रस सगळीकडे व्यवस्थित लागला जाईल। आता इथे मसाला आपला तयार आहे। तर आता आपण कारल्यामध्ये मसाला भरूया। त्याच्यासाठी एक कारलं घ्यायचं आहे आणि तुम्ही व्हिडिओमध्ये पाहताय या पद्धतीने एका बोटाने प्रेस करत करत आपल्याला अगदी भरगच्च असा मसाला कारल्यामध्ये भरून घ्यायचा आहे। आणि या पद्धतीने जर तुम्ही कारलं करत असाल तर कितीही कारल्यामध्ये मसाला भरा, तो अजिबात बाहेर येत नाही। तर आपण पुन्हा एका कारल्यामध्ये मसाला भरून पाहूया। तर मसाला घालायचा आहे आणि एका बोटाने प्रेस करत आपल्याला भरपूर असा मसाला कारल्यामध्ये भरून घ्यायचा आहे। याच पद्धतीने इथे मी संपूर्ण कारल्यामध्ये मसाला भरून घेतलेला आहे आणि तुम्ही इथे पाहू शकता अजिबात मसाला जास्त उरलेला नाही, अगदी चिमूटभरच आपला मसाला इथे उरला गेलाय। आता पुन्हा गॅसवरती कढई ठेवायची आहे। कढई गरम झाली की 2 चमचे तेल घालायचं आहे आणि आपण जी कारली मसाल्यामध्ये भरून घेतले ती संपूर्ण कारली या तेलामध्ये सोडून द्यायची आहेत। कारली कढईमध्ये घातल्यानंतर जो उरलेला मसाला आहे तोही मी याच्यामध्ये घालून घेते। आता यावेळी जर तुम्हाला एखादा गुळाचा खडा घालायचा असेल तर या स्टेजला तुम्ही थोडासा गूळ इथे घालू शकता, पण मी इथे गुळाचा वापर केलेला नाही। आता सर्व कारली तेलामध्ये घातल्यानंतर 1 मिनिटभरासाठी संपूर्ण कारली अशी परतून घ्यायची आहेत, जेणेकरून संपूर्ण बाजूला तेल व्यवस्थित असं कारल्याला लागलं जाईल। मिनिटभर कारले तेलामध्ये परतल्यानंतर आता याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि गॅसची फ्लेम मंद करून आपल्याला 5 मिनिटं एका बाजूने खरपूस अशी ही कारली भाजून घ्यायची आहे। आणि 5 मिनिटानंतर तुम्ही इथे पाहू शकता छान खरपूस अशी एका बाजूने ही कारली भाजली गेलेली आहे। तर आता ही संपूर्ण कारली पलटी करून घ्यायची आहेत आणि पुन्हा झाकण ठेवून दुसऱ्या बाजूनेही आपल्याला खरपूस अशी कारली भाजून घ्यायची आहेत। अधेमध्ये तुम्ही हे असं परतून राहून आपल्याला ही कारली चारी बाजूने व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहेत। आणि तुम्ही इथे पाहू शकता अगदी खरपूस अशी ही कारली भाजली गेलेली आहेत। तर अजिबात जराही कडू न लागणारी आणि मसाला जराही बाहेर न येणारी अशी ही भरली कारली आपली तयार आहेत। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा। त्याचबरोबर बेल आयकॉनचे बटन दाबा, म्हणजे माझ्या सर्व रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल आणि असेच छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील। आणि तुम्हाला ही भरल्या कारल्याची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा।